सर्व परिवर्तनवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना मी अभिवादन करतो आणि क्रांती चौदार तळ्याची ज्या महाडमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या लढ्याचा नारा दिला आणि विषमतेविरुद्धची जी लढाई आहे ती खऱ्या अर्थाने सुरू झाली, ती महाडपासून सुरू झाली. त्या संबंधीचं संपूर्ण त्या काळामध्ये घडलेल्या गोष्टी ज्या कशा घडत गेल्या आणि आता त्याचे खरे परिणाम आणि त्या दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे त्याचं आपण इथे विवेचन करणार आहोत. मला असं वाटतंय की महाशहर हे कोकणातलं प्रमुख बंदर होतं एकेकाळी. इसवी सन पूज्य 225 वेळेस असताना राजा विष्णुपुलीचं राज्य या महाड शहरामध्ये होतं. त्या काळामध्ये कोकण प्रांताला अप्रांत प्रांत म्हटलं जायचं. महाड शहराच्या भोवती असलेले डोंगर आणि महाड शहराच्या बाजूने जाणारी सावित्री नदी आणि गांधारी नदीचा संगम ज्या ठिकाणी महाडमध्ये होतो आणि त्या ठिकाणी असलेल्या त्रिभुज प्रदेशावर वसलेलं महाड आणि त्या अनुषंगाने असलेले तिथलं समाज जीवन, अर्थकारण, त्या दृष्टिकोनातून केलेले एकंदरीत लोकांनी केलेली आंदोलनं, ऐतिहासिकदृष्ट्या महाडचं महत्त्व हा फार महत्त्वाचा विषय यामध्ये येणार आहे. की ज्या महाड शहराला म्हणण्यापेक्षा त्यापूर्वीच्या महाडला राजा विष्णुपुलीत काळामध्ये एक बंदर म्हणून ओळखलं जायचं. ज्या महाड शहराच्या बाजूला असलेल्या गांधारपाले गावाच्या बाजूला असलेल्या डोंगरामध्ये जी बौद्ध लेणी आहेत त्याला पांडवलेणी असं म्हटलं जातं. बहुतेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लेण्यांना पांडवलेणी म्हटलं जायचं. त्या संबंधीचं का म्हटलं जायचं तेही तुम्हाला मी सांगणार. ते हे सगळं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बाबतीतलं पांडवलेणी का म्हटलं जायचं त्या संबंधीचं एक महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे. आणि ते बंदराला जवळपास 9 बुरुज होते. महाड बुरुज त्यातले काही प्रमुख आता काही बुरुज उरलेले नाही आहेत. तर जाखमातेचा बुरुज, हुलमुखीचा बुरुज, जिबल्या बुरुज, उगवतीचा बुरुज असे 9 बुरुज होते. आणि त्या अनुषंगाने त्या बंदरावर आखातापर्यंत व्यापार चालायचा. महाबळेश्वरमधून येणारं मध आणि घाटमाथ्यावरून येणारा गुळ त्याला रवा म्हणत, रव्याचा खडा म्हणायचे. आणि इथून जाणारं खोबरं, सुकं खोबरं, अनेक गोष्टी ज्यांचा इथून घाटमाथ्यावर जायचा. विशेष करून गुजरातला जो गुळ जायचा तो महाडच्या बंदरापासून जायचा. अशा प्रकारे त्या काळामध्ये व्यापारी बंदर महाड हे होतं. त्याच्यानंतर अनेक राजवटी त्यांच्यावर महाडवर झालेले आहेत. त्या राजवटीमध्ये अनेक बदल झालेले आहेत. शहरामध्ये बदल होत गेले. प्रामुख्याने आपण विचार असा करूया की सिद्धीचा अंमल महाड शहरावर होता. छत्रपती शिवाजी राजांनी रायगड किल्ला हा जावळीच्या मोऱ्यांकडनं काबीज केला. ते युद्ध जावळीला जर झालं तरी त्यावेळेस जावळीचे मोरे, चंद्रराव मोरे हे आपला जीव वाचवण्यासाठी रायगडावर आले. इकडे रायगड त्यांच्या ताब्यात होता. रायगडला रायरी पण म्हटलं जायचे. फार जुनं नाव त्याला तणस असं म्हणायचे. आणि चंद्रराव मोरे जेव्हा त्यांना पकडण्यात आलं तेव्हा त्यांनी सिद्धीशी नजरकैदेमध्ये असताना सुद्धा सिद्धीशी पत्रव्यवहार केला. आणि तो पत्रव्यवहार पकडला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांनी चंद्रराव मोरेंची गर्दन पाचाड येथे मारली. असा एकंदरीत भाग. आणि 1666ला तो रायगड किल्ला छत्रपतींनी राजधानी म्हणून करायचं ठरवलं. त्या काळामध्ये जाती होत्या. छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये जाती होत्या पण जातीपात नव्हता. सर्व जाती एकत्र काम करत होत्या.
पुरंदरचा किल्ला तर अस्पृश्यांच्या ताब्यात होता, अस्पृश्यच त्याचे किल्लेदार होते. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत इतिहासामध्ये की ते सांगितल्या जात नाहीत. पण मग ही अस्पृश्यता वाढली कधी? ही अस्पृश्यता छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर वाढली. आता संभाजीराजांची हत्या औरंगजेबाने केल्यानंतर पुण्यावर खऱ्या अर्थाने मोगलांचं राज्य यायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. कारण छत्रपती संभाजीराजांची इत्यंभूत माहिती औरंगजेबाला देणारे हे सनातनी वृत्तीचे होते. त्यांची हत्या सुद्धा सनातनी वृत्तीच्या लोकांच्या असलेल्या पद्धतीने झालेली आहे. ही गोष्ट खरी आहे. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीराजांचं कलेवर वडूज गावी पडलं असताना तेथील गणपतराव पेलवान नावाची व्यक्ती, अस्पृश्य समाजातील व्यक्ती, ही उभी राहिली आणि बोलली नाही, आपला राजा असा रस्त्यावर पडलेला आहे तर त्या दृष्टिकोनातून हे आपल्या बरोबर नाही, त्याच्या कलेवर आपण त्याला सन्मानाने नाही त्याचं दहन केलं पाहिजे. 70 असे एकंदरीत 70 तरुण हे एकत्र आले. त्यांनी संभाजीराजांच्या कलेवर एकत्र केलं आणि सन्मानाने त्यांचं दहन केलं. ही गोष्ट पुण्यातील एका ब्राह्मण व्यक्तीला कळली आणि त्यांनी ही माहिती औरंगजेबाकडे कळवली. औरंगजेबाने गणपतराव पेलवानाकडे 70 लोकांची गर्दन मारली आणि त्या वेळेपासून अस्पृश्य समाजातील लोकांवर अनेक बंधनं घातली गेली. ती अशी घातली गेली की त्यांनी रात्रीचं फिरायचं नाही, समोर मडकं लावायचं, त्या मडक्यामध्ये थुकायचं, पाठीमागे खरडा बंद. आपण जे चालू ते रस्ता साफ झाला पाहिजे चालण्याने. म्हणजे खाण्यावर सुद्धा बंधन घातली. म्हणजे शौचास जाताना सुद्धा भांडं घेऊन जायचं नाही इथपर्यंत तयारी झाली. एवढे कडक, एवढी बंधनं होती. काय खायचं? चपाती खायची नाही, गव्हाचे पदार्थ खायचे नाही, ताटात जेवायचं नाही, चपला घालायच्या नाहीत, दागिने घालायचे नाहीत, कोरे कपडे, स्वतःच्या कमाईनी पैसे घेतलेले कपडे सुद्धा चांगले घालायचे नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी की सावली पडली अस्पृश्य समाजातील व्यक्तीची एखाद्या सनातनी वृत्तीच्या माणसाला तर तो जाऊन घरी आंघोळ करत असे. एवढे ते सनातनी अस्पृश्य समाजाच्या सावलीला घाबरत होते असं मी म्हणतो. भांड्याला स्पर्श झाला अस्पृश्याचा तर ते भांड निखाऱ्यावर तापवून शुद्ध केलं जायचं. हे यांना स्पर्श झाला तर हे निखाऱ्यावर बसायचे नाहीत, हे आंघोळ कधी गोमूत्र अंगावर होतो मी. अशा अनेक हीन प्रवृत्तीच्या गोष्टी अस्पृश्य समाजावर लादल्या गेल्या आणि हा काळ जवळजवळ 1800 पर्यंत चालू होता. 1800च्या सुमारास ब्रिटिश यांचं राज्य येण्यापूर्वी ब्रिटिशला एक गोष्ट कळली की आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये जर जिंकायचं असेल, कारण आता फक्त महाराष्ट्र राहिला होता, म्हणजे पुण्याची गादी, सातारची गादी, पुण्याचे पेशवे होते, तर आपल्याला कोण मदत करू शकतो? तर त्यांना असं कळलं की नाही, महार समाजातील ज्या व्यक्ती आहेत, अस्पृश्य समाजातील, हे लढवय्ये आहेत. मग सिद्धनाथ काग होते, ही जी त्यांची प्रमुख मंडळी होती, त्यांच्याशी संधान ब्रिटिशांनी बांधलं आणि सांगितलं की तुम्ही आमच्या बाजूने लढा, आम्ही तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीत सुविधा देऊ. पण ते तसे लगेच हो नाही म्हटले. त्यांना माहिती होतं की हे परदेशी आहेत, हे बाहेरची माणसं, यांच्या बाजूने लढणं बरोबर नाही. म्हणून ते पेशव्यांना भेटले. पेशव्यांना म्हटलं की अशाशी ब्रिटिश आम्हाला म्हणतायत, पण तसं आम्ही काय तुमच्यापासून आम्ही दूर जाणार नाही. शेवटी राज्य कसंही असलं तरी आपलं आहे, कुठल्याही प्रकारे आम्हाला हे झालं, पण आम्हाला आमच्या काही मागण्या आहेत की आम्हाला आमच्यावर जी बंधनं लागलेली आहेत ती आपण दूर करावीत. तर पेशवे ते नाही जमणार बोलले. हे परत गेले. ब्रिटिश परत भेटायला आले आणि यांनी सर्वांनी ठरवलं की नाही, ब्रिटिशांच्या बाजूने लढायचं.
आणि 1 जानेवारी 1818ला जी लढाई झाली, म्हणजे 31 डिसेंबर 1799च्या सुमारास, म्हणजे 1 दिवस लढाईला लागला. तर 1 जानेवारी 1818ला ती लढाई जिंकली गेली. ती 500 विरुद्ध 30,000, म्हणजे पेशव्यांकडे जे सैन्य होतं ते 30,000 सैन्य होतं. त्याच्यामध्ये 25,000 घोडदळ आणि 5,000 पायदळ होतं. त्या 25,000 घोडदळामध्ये 20,000 हे अरेबिक घोडे होते, उच्च प्रतीचे, आणि 5,000 आपले राजस्थानी घोडे होते. तरी सुद्धा 500 महार आणि त्याच्यावर असलेले 334 इतर समाजातली लोक, असे 834 विरुद्ध 30,000, आणि ती लढाई एका दिवसात सिद्धनाथ महाराणी या सगळ्यांनी ती जिंकली आणि पेशव्यांना हरवलं. ही फार मोठी लढाई आहे, याचा इतिहास फार मोठा आहे, हा सांगितला गेला पाहिजे, मुलांना तरुणांना सांगितला पाहिजे. कारण लढाई ही लढाई असते, त्यात लढणारे सैनिकच असतात, आणि त्यांनी जो तो पराक्रम गाजवलेला असतो तो नेहमी स्फूर्तिदायकच असतो. आणि म्हणूनच मला वाटतं की त्या दृष्टिकोनातून त्यांना जे शौर्य दाखवलं, आणि ब्रिटिश कंपनीनी, म्हणजे कंपनी सरकारने त्यांना त्यांच्या सेवेमध्ये सामावून घेतलं, आणि तिथून त्यावेळेस ब्रिटिश सरकारच्या पलटणीमध्ये यांना नोकऱ्या लागल्या चांगल्या, आणि चांगले हुद्द्यावर आले, चांगले हुद्दे मिळाले. आणि कंपनी सरकारने अनेक सुविधा, म्हणजे शिक्षण असेल त्या काळामध्ये, चांगला पगार, राहण्याची व्यवस्था, आणि त्या काळामध्ये चांगल्या हुद्द्यावर ही मंडळी गेली, आणि त्यांच्या हाताखाली इतर समाजातली मंडळी सुद्धा तिथे सैनिकी पेशामध्ये होती. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की घरामध्ये चांगलं वातावरण होतं, वाचन वाढलं होतं, घरातील महिला चांगल्या चर्चा करत होत्या, म्हणजे जे काय ग्रंथ वाचत होत्या त्या ग्रंथावर चर्चा करत होत्या, वादविवाद करत होत्या. इथपर्यंत चांगलं व्यवस्थित चाललं असताना राणीचा जाहीरनामा जेव्हा डिक्लेअर झाला, तेव्हा राणीच्या जाहीरनाम्यानुसार ब्रिटिश सरकार आल्यानंतर, कंपनीचा अंमल गेल्यानंतर ब्रिटिश सरकार आलं, आणि राणीच्या जाहीरनाम्यानुसार अस्पृश्य समाजातील लोकांना सैन्य भरतीमध्ये बंदी घातली गेली. किती सालापर्यंत? 1914 पर्यंत. आणि मग परत ती विपन्नावस्था आली. त्याच्या कारण मग सगळ्याच गोष्टी बंद झाल्या, पगार ही असते ती हे झाली. विपन्नावस्था आल्यानंतर मग परत सगळ्या गोष्टी गावाकडे आल्यानंतर परत जरी कंपनी सरकारमध्ये असलेली नोकर भरती ही मोठी प्रमाणात असली तरी गावामध्ये परिस्थिती फार वेगळी नव्हती. गावामध्ये फार पेशव्यांनी जे हे केले होते, जे बंधनं लादलेली होती त्याप्रमाणेच लोक राहत होती. म्हणजे अशी एखादी व्यक्ती, मानव समाजातील व्यक्ती जर एक घरासमोर उभी राहिली तर काहीतरी अरिष्ट आपल्या घरावर येणार, म्हणून त्याला दगडं मारून हाकललं जायचं. अशी मानसिकता सवर्णांची होती, असा विचार केला जायचा. ह्या महत्वाच्या गोष्टीमध्ये एक गोष्ट अशी घडली की महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे काम बहुजन समाजासाठी केलं, शाळा काढल्या, गोष्टी, माळी, पंकज, सगळ्यांसाठी त्यांनी सामाजिक काम फार मोठं केलं. आणि हे करत असताना त्यांना सनातनी वृत्तीच्या लोकांनी खूप त्रास दिला. तो मग एकंदर वाचन करताना लक्षात येतो. आणि काय असेल ते असो, म्हणजे मला याचा सिक्वेन्स कसा आहे बघा. आणि जेव्हा ते महात्मा ज्योतिराव फुले निवर्तले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला 14 एप्रिल 1891ला. आणि किरण, थोडीशी सूर्याची किरण अस्पृश्य समाजावर तेव्हा पडली. पुढे तर खूप इतिहास घडत गेला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म भारतामध्ये मऊ इथे झाल्यानंतर त्यांनाही फार वेगळ्या परिस्थितीत जायला लागलं. शाळेत बाहेर बसायला लागलं, ओरंड्याला पाणी प्यायला मिळायचं नाही. त्याही परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत होते.
आणि 1912च्या नंतर साधारण माझ्या माहितीप्रमाणे ते सातारला शिकायला गेले. 1920च्या आधी ते ग्रॅज्युएट झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचा कोल्हापूरला जेव्हा सत्कार केला, त्या सत्कारामध्ये असं म्हटलं की तुम्हाला तुमच्या समाजासाठी आत्मीयतेने काम करणारा अशी एक व्यक्ती मिळाली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण जेव्हा ते SSC पास झाले, मॅट्रिकची परीक्षा म्हटलं जायचं त्यावेळेस त्यांना युट्यूबजीने करायचं ठरवलं. तेव्हा आमची सकपाळ त्यांच्या वडिलांनी त्यांची परवानगी घेण्यासाठी जेव्हा केळुसकर गुरुजी गेले की असं आम्ही भीमरावाचा सत्कार करू इच्छितो, तर ते आधी नाही बोलले की नाही, की लहान मुलाचा सत्कार करणं म्हणजे त्याला पुढारी झाल्यासारखं वाटेल, असं त्यांनी खूप समजून सांगितलं. शेवटी तो सत्कार केला आणि तो सत्कार रावबहादूर सिके बोलेंच्या हस्ते झाला. पण त्या सत्काराच्या वेळेस केळुसकर गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तथागत गौतम बुद्धाचं पुस्तक दिलं आणि ते वाचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत सामाजिक विचारसरणीमध्ये प्रचंड बदल झाला. कारण त्यांचे वडील रामजी सकपाळ हे कबीरपंथी होते. त्यावेळेस घरामध्ये महाभारत, रामायण, कबीराचे दोहे, त्या अनुषंगाने भजनं, हे सगळं घरामध्ये असं धार्मिक वातावरण होतं, भक्तिमय वातावरण होतं. पण जेव्हा गौतम बुद्धाचं पुस्तक वाचलं गेलं तेव्हा त्यांनी ठरवलं की नाही, आपलं पहिले गुरु त्यांनी ठरवलं ते कवले गुरु म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलेले त्यांनी स्वतःविषयी फार कमी बोललेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे आपण आत्मचरित्राच्या दृष्टिकोनातून विचार केला ते असं त्यांनी लिहिलेलं आहे की माझे पहिले गुरु तथागत गौतम बुद्ध, दुसरे गुरु संत कबीर. आणि कबीर असे म्हणतात की महात्मा कसं काय होऊ शकतो, जो माणूस होऊ शकत नाही तर त्याला महात्मा कसं म्हणतात, तर पहिल्यांदा माणूस व्हा आणि माणूस झाल्यानंतर त्या माणुसकीच्या दृष्टिकोनातून वागा, असं कबीरांचं मत होतं. म्हणून त्या दृष्टिकोनातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले दुसरे गुरु कबीरांना ठरवलं आणि तिसरे गुरु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. ते म्हणतात की माझे तिसरे गुरु ज्योतिराव फुले, त्यांनी बहुजन समाजातील सर्व जाती धर्मांसाठी जे काम केलं आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आपलं आयुष्य वेचलं, तर ते आमचे तिसरे गुरु. भले आम्ही कार्क मार्क्स डोक्यावर घेऊन आणखी कोणाला घेऊ, पण आमचे तिसरे गुरु आहे. आणि मुंबईला सोशल सर्व्हिस लीगमध्ये त्यांच्या अनेक लोकांशी परिचय झाला. त्यामध्ये भाई आनंदराव चित्रे होते, दोंदे होते, बापूसाहेब सहस्रबुद्धे होते, रावबहादूर सिके बोले होते, अनेक मंडळी, काणेकर होते. महत्वाचा मुद्दा की हे सगळं करत असताना सुद्धा इतर लोक म्हणजे सुभेदार सवादकर, सीताराम काळू हाटे, शिवतरकर अशी कितीतरी मंडळी त्यांच्याबरोबर त्यांच्या समाजातली होती आणि ती एकत्र सोशल सर्व्हिस लीगमध्ये येत आणि ह्यांची ओळख सोशल सर्व्हिस लीगमध्ये झाल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीवर, वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीवर, वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा होत असे आणि प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेचा प्रभाव सर्व लोकांवर पडायचा आणि ते त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून तेही त्यांच्याबरोबर परिवर्तनवादी विचारसरणीच्या दृष्टिकोनातून काम करायला लागले. आता ह्याच्यामध्ये परत महत्वाचा मुद्दा असा झाला की साधारण 1924च्या सुमारास बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केल्यानंतर सेक्रेटरी त्यांचे मोठे बंधू बाळाराम साहेब आंबेडकर होते आणि अशा प्रकारे त्यांचं पंढरपूर, सातारा, पुणे, नाशिक या ठिकाणी
अस्पृश्य समाजातील लोकांच्या एकंदरीत जीवनमान पद्धती संबंधित आणि त्यांना जागृत करण्यासाठी त्यांच्या सभा होत असतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सी.के. बोले यांना, रावबहादूर सी.के. बोले यांना, की अस्पृश्य समाजातील लोकांची एकंदरीत दैन्य अवस्था जी आहे ती दैन्य अवस्था पाहण्यासाठी तुम्ही नाशिकचा दौरा करावा. आणि त्यानुसार जेव्हा रावबहादूर सी.के. बोले गेले तर त्यांनी मग विधानसभेमध्ये ते आमदार होते. तेव्हा 4 ऑगस्ट 1923ला त्यांनी विधानसभेमध्ये अस्पृश्य समाजातील लोकांना सार्वजनिक पाणवठे, सार्वजनिक म्हणजे धर्मशाळा, न्यायालय, शिक्षण, हे जे जे सरकारच्या अखत्यारीतल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या अस्पृश्य समाजातील व्यक्तींना, समाजाला खुले करण्याचा ठराव मांडला. तर त्याला तेव्हाचे आमदार गाडगीळ आणि सावंतजी गोविंदजी यांनी कडाडून विरोध केला. दाभोळकर नावाचे एक आमदार होते, त्यांनी काही उपसूचना सुचवल्या आणि घोलप नावाचे आमदार होते, त्यांनी त्यांना समर्थन दिलं. हा ठरावानुसार जी चर्चा झाली ती एवढी प्रदीर्घ चर्चा झाली. त्याच्यानंतर आणखीन अर्धा तास रावबहादूर सी.के. बोले यांनी या ठरावासंबंधी बोलण्यासंबंधी मागून घेतला आणि त्या अर्ध्या तासामध्ये त्यांनी एकंदरीत नागरिकांची परिस्थिती, असलेल्या सरकारची भूमिका, त्यांचं कर्तव्य ह्याबद्दल परखडपणे मत मांडलं. त्याला मात्र कोणी विरोध केला नाही आणि रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक पाणवठे, न्यायालय, शैक्षणिक संस्था, धर्मशाळा, जे जे सरकारच्या अखत्यारीत सर्वांसाठी, सर्व धर्माचा खुले करण्याचा ठराव 4 ऑगस्ट 1923ला मुंबईमध्ये विधानसभेमध्ये पारित करण्यात आला. आता हे सगळं गोष्टी घडत आहेत, त्यामुळे सगळं लगेच काही झालं अशातला काही भाग झाला नाही. पण महानगरपालिकेचे नगराध्यक्ष सुभानाना टिपणेस यांनी या ठरावान्वये 5 जानेवारी 1924ला महानगरपालिकेच्या सर्व पाणवठे, सर्व धर्मशाळा, सर्व न्यायालये, दवाखाने, शाळा सर्व जाती धर्मांसाठी खुले केले. ही भारतातली पहिली नगरपालिका जी रावबहादूर सी.के. बोले यांनी जो ठराव विधानसभेमध्ये मांडला आणि तो मांडल्यानंतर त्याचा ह्याच्याप्रमाणे GR प्रमाणे हा ठराव महानगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष सुभानाना टिपणेस यांनी मांडला. आता हा मांडल्यानंतर लगेच सर्वांमध्ये पास झाला असेल, त्याला दोघा तिघांनी विरोध केला. एवढंच नव्हे तर हा ठराव मांडल्याने सुभानानांच्या घरावर त्या काळी रात्री दगडफेक झालेली आहे. त्यावेळेस काळोख असायचे, असे आतासारखे दिवे वगैरे नसायचे, कंदील लावलेले असायचे स्ट्रीटवर, रस्त्यांवर. पहिली दगडफेक गोविंद निवासवर 5 जानेवारी 1924ला रात्री झाली. या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या घडामोडी होत असताना बाबासाहेबांच्या बरोबर असणारी जी सगळी मंडळी तिथे असं सांगितलं की आता आपण समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणजे भाई आनंदराव चित्रे, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे तर त्यांना असं म्हणत होते की तुम्ही आता तुमच्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, आग्रह त्यांना खूप करत होते. तर बहिष्कृत हिंदकरणी सभेच्या माध्यमातून ते काम चालूच झालं होतं, नाही असं नाही. पण मग काय करायला पाहिजे तर ते आपण एक कुठेतरी परिषद घेतली पाहिजे सर्वांची, कुठेतरी आपण एक हे केलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून अनुषंगाने ते सगळं चालत असताना बाबासाहेब म्हणायचे की आपण परिषदेची जागा ठरवू. आणि पहिल्यांदा बाबासाहेबांना तर खरं म्हणजे ते असं त्यांचं मनोगत असं आलेलं आहे की त्यांना हायकोर्टाचं जज व्हायचं होतं, पण ते घडायचंच नव्हतं. फार मोठं काम त्यांच्या पुढे व्हायचं होतं, नियतीने तसं ठरवलं होतं.
आणि मग त्याप्रमाणे सगळी कुठे काय कसं कशा प्रकारे परिषद घ्यायची याची चर्चा सुरू झाली. महार समाजात ज्ञातीच्या संबंधित एक संघटना सुभेदार सवादकर, गायकवाड यांच्या दृष्टिकोनातून या सगळ्याचं सीताराम काळू हाटे, शिवतरकर ही जी काय मंडळी होती त्यांनी महार संघ स्थापन केला होता. त्या अनुषंगाने त्यांचं काम चालू होतं. आणि बाबासाहेब पोटतिडकीने सगळं त्यांनाही असं वाटलं की आता आपण कोकणामध्ये काम चालू करायला पाहिजे आणि त्याच्या संबंधित मुंबईमध्येच त्यांची काम करण्याची तयारी सुरू झाली. आता परिषद घ्यायची तर कुठे घ्यायची, तर पंढरपूरचं पण नाव पुढे आलं होतं, पुण्याचं नाव पुढं आलं होतं, नाशिकचं पण नाव पुढं आलं होतं. जवळपास या ठिकाणी अस्पृश्य समाजातील लोकांच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे परिषद घेतली गेली पाहिजे. तर बाबासाहेब असे म्हटले की अशा ठिकाणी असं ठिकाण पाहिजे की ते प्रेरणादायी पाहिजे आणि तिथून काहीतरी आपल्याला हे करायला पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे. मग त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून अनेक प्रेरणा राष्ट्रपुरुष जे प्रेरणादायी आहेत. तर चर्चा करत असताना भाई आनंदराव चित्रे बोलले, असं ठिकाण बोलले आहे. बोलले लगेच तुम्ही महाडला जा आणि ते सगळं बघून या. ते बोलले महाडला जायची गरज नाही. मग चित्रे भाई आनंदराव आम्ही सगळे तिथले जाऊ आणि आपल्याला परिस्थिती पण अनुकूल आहे. बोलले कशी काय. ते बोलले रावबहादूर सिके बोले यांनी जो ठराव विधानसभेमध्ये मांडला ते आपले सुरवानाना टिपणसांनी पारित करून घेतलेले नगरपालिकेमध्ये. ते बोलले वा मग छानच. म्हणजे त्यांना पण खूप आनंद झाला की नाही कुठेतरी आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला समाजासमोर जाताना कुठेतरी आपल्याला अनुकूलता आहे. आणि मग बाबासाहेबांना या लोकांना सांगितलं की तुम्ही परिषदेचं अध्यक्षस्थान तुम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि बाबासाहेब बोलले मी अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही, तुम्ही कोणाला तरी आम्ही प्रमुख वक्ता म्हणून बोलेल. त्या सगळ्यांचा आग्रह की तुम्हीच अध्यक्ष व्हायला पाहिजे. बापूसाहेब आणि भाई अनंतराव चित्रे आणि शिवतरकर ही मंडळी त्यांना म्हणत तुम्हीच अध्यक्ष व्हायचं. शेवटी ते अध्यक्ष झाले, त्यांनी मान्यता दिली. त्या संबंधीचं पत्र बापूसाहेब सत्रामध्ये भाई अनंतराव चित्रेंना लिहिलेलं आहे की बाबासाहेबांनी मान्यता दिलेली आहे आणि आता आपल्याला काम करायला पाहिजे. पण मग एक परिषद घ्यायची महाडला म्हणजे नक्की काय करायचं, म्हणजे कुठे काय करायला पाहिजे त्याची तयारी मुंबईत सुरू झाली. म्हणजे आठवड्याला 15-20 सभा घ्यायला सुरुवात झाली. बाबासाहेब स्वतः सभेत बाबासाहेबांनी काही सभा स्वतः घेतल्या, बाकी सर्व कार्यकर्त्यांनी घेतल्या आणि प्रत्येकजण कामाला लागला. म्हणजे महाडला भाई अनंतराव चित्रे आले, सुरवानांना ते सगळं कळालं होतं तारेद्वारे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये या सभा घेत असताना मुंबईला एक मनोरंजन नाटक कंपनी होती, कदम नावाचे गृहस्थ चालू. त्यांनी संत तुकारामाचे 2 प्रयोग लावले मुंबईत ह्या परिषदेला अर्थसहाय्य करावं म्हणून. तर हे प्रयोग लावल्यानंतर जे पैसे फार मोठे जमलेले आहे, पण 23 रुपये 50 जमले. 23.50 पैसे त्यांनी सत्याग्रहासाठी म्हणजे या परिषदेसाठी दिले. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर रामचंद्र बाबाजी मोरे, आमच्या सुबोध मोरेंचे आजोबा, कॉम्रेड आर.बी. मोरे. कॉम्रेड आर.बी. मोरेंनी महाड परिसरामध्ये 120 गावांमध्ये सभा घेतल्या आणि त्या काळामध्ये प्रत्येक गावातनं फक्त 3 रुपये, त्या काळात ते 3 रुपये खूप मोठे असतात, 3 रुपये अशा प्रकारे 40 रुपये परिषदेसाठी केले. सुभेदार सवादकर ज्या पलटणीमध्ये होते त्या पलटणीमधनं त्यांचे जेवढे ओळखीचे त्यांचे सहकारी होते, त्या पलटणीमध्ये जवान म्हणून होते, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी परिषदेसाठी महाडच्या परिषदेसाठी अर्थसहाय्य गोळा केला.
सुरुवाताना टिप्पणीस तर नगराध्यक्ष होते, खोत होते. त्यांनी संपूर्ण परिषदेला धान्य आणि अर्थसहाय्य केलंच. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्हाला कल्पना करता येणार नाही की ही धावपळ करत असताना परिषद घ्यायची कुठे? परिषदेला तर जागा पाहिजे. परिषदेला जागा कुठल्या एखाद्या त्यावेळेस काय फार मोठ्या हॉल वगैरे अशी काय बांधले गेले नव्हते. असे ती देवळं असायची, देवळातलं सभामंडप असायचं किंवा शेती असायची. पण नक्की कुठे घ्यायची? तर महाडमध्ये विरेश्वर मंदिर जे आहे, त्या विरेश्वर मंदिराच्या समोर एक तलाव आहे, त्याला विरेश्वर तलाव म्हणतात. त्या तलावाच्या पलीकडे बसतील असं थिएटर, विरेश्वर थिएटर होतं. ते महाडमधले महादेव शेठ ठरवळ हे चालवायचे. आणि ते महादेव शेठ ठरवळ आमच्या चाळीमध्ये गोविंद निवास पासून काही पावलं त्यांचं घर होतं. तर सुरुवाताना गेले महादेव शेठ ठरवळांकडे, बोलले, महादेवा, मी तुझ्याकडे आलोय, 2 दिवस भाड्याने देशील का? अशा परिषद आहे. ते बोलले, नाना, दिलं बोलले. आणि त्यांनी 19 आणि 20 मार्च या तारखेला परिषदेची जी तारीख मुकरर झाली होती, त्यासाठी 19 मार्चला ते थिएटर भाड्याने दिलं. त्यांचे चिरंजीव म्हणजे त्यांचे जे थोरले मुलगा होते, धोरणीराम शेठ तरवळ, त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाडं ठरलं 2 दिवसाचं 5 रुपये. त्याची पावती पण बनवली, जनपवाद नको म्हणून पावती बनवली, पण वडिलांनी 5 रुपये घेतले नाहीत असं धोंडबा शेठ तरवळांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे परिषदेची जागा मुकरर झाली. त्या परिषदेच्या बाजूला असलेली जागा जी होती, म्हणजे ही जागा ते बापू गुरव म्हणून एक होते, ते थिएटर पण गुरुवांचंच होतं, बापू गुरुवांचंच जागेत थिएटर केलं होतं. त्या बाजूचे जे काही शेती होती, त्याला आमच्या कोकणामध्ये चोंडे असे म्हणतात, असे 3 चोंडे कोलचे जाधव होते. त्या कोलच्या जाधव यांनी भाड्याने बापू गुरुवांकडनं घेतले. त्या ठिकाणी मंडप घातला गेला, तिथे जेवणाची व्यवस्था केली गेली, तिथं राहण्याची व्यवस्था केली गेली. आणि अशा प्रकारे सगळी तयारी होत होती. मुंबईवरनं मुंबईमध्ये सगळे मुंबईचे कार्यकर्ते तिकडे काम करत होते. अनेक लोक या परिषदेला मग अर्थसहाय्य करत होते, मदत करत होते, पाठिंबा देत होते. बाबासाहेबांनी काही गुजरातच्या ह्या जे काय बॅरिस्टर सोळंकी होते त्यांनाही आमंत्रित केलं होतं आणि सगळ्यांना निरोप दिले गेले. आणि ते हे महाड निवडताना त्यांचा एक साधा असा होरा होता की एक तर त्यांचं मूळगाव महाडपासून मंडणगड तालुक्यामध्ये आंबोडे या ठिकाणी होतं. दुसरं गोष्ट म्हणजे कुलाबा जिल्हा, म्हणजे आता जो रायगड जिल्हा आहे त्याला पूर्वी कुलाबा जिल्हा म्हणत असत, आणि रत्नागिरी जिल्हा. आता रत्नागिरी जिल्ह्याचे 2 भाग झाले, एक रत्नागिरी आणि एक सिंधुदुर्ग. पूर्वी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा एकच म्हणून रत्नागिरी जिल्हा होता. तिथे अस्पृश्य समाजातील महार समाजातील लोकांची वस्ती फार मोठ्या प्रमाणात होती. आता हे सगळं अनुषंगाने सगळं घडत होतं, सगळ्यांना निरोप दिले गेले होते, परिषदेची तयारी चालली होती. आणि बाबासाहेब महाडला 19 तारखेला कॉम्रेड R.B. मोरे यांच्या लिखाणानुसार, कारण का त्यांच्याकडे जबाबदारी होती असं कॉम्रेड R.B. मोरे म्हणतात की बाबासाहेब आणि आम्ही सकाळी पहाटे महाडला आलो. मग पहाटे निघून दुपारी साधारण 1-1:30च्या सुमारास ते महाडला आले. हा सर्व भाग जेव्हा ते महाडला आले, डाक बंगल्यात गेले, परिषद ज्या विरेश्वर थिएटरमध्ये भरली होती तिथे जेवढे सगळे मंडळी आली होती ती साधारण पहिले 19 मार्च 1927ला साधारण ती संख्या 1,500 ते 2,000 इथपर्यंत असावी. आणि एवढी जागा वाढल्यानंतर संख्यानंतर त्या विरेश्वर थिएटरचे जे बाजूच्या जे हे असतात, झापा असतात, त्या झापा काढल्या गेल्या.
त्यामुळे तो स्पॅन मोठा झाला. प्रचंड उन्हाळा, प्रचंड कडक उन्हाळा, त्यामध्ये आलेले बाबासाहेबांना पाहायला आलेले, बाबासाहेबांचं विचार ऐकायला आलेले सर्व त्या समाजातील मंडळी ठेवणीतले कपडे जे कधीतरी घालायचे चांगल्या दिवशी, चांगल्या प्रसंगी, असे ठेवणीतले कपडे घालून त्यांच्याकडे होते त्यांनी घातले होते. आणि ज्यांच्याकडे होते मुंडासह किंवा घोंगडी, फार दैन्य अवस्था होती. म्हणजे मला वर्णन करताना ते, आता तुमच्यासमोर वर्णन करताना मला ते बरं वाटत नाही, पण लोक आली होती, मंडळी आली होती. म्हणजे ते दाखवलं जातं काही ठिकाणी अप टू डेट, तसं नव्हतं. मुळातच अस्पृश्य समाजातील लोकांना नवीन कपडे घेताना रस्त्यावरनं घ्यावे लागायचे आणि दुकानदार नवीन कपडा ठरवायचं, घेतल्यानंतर तो पहिल्यांदा मातीत असा घासायचा, मातीने खराब करायचा आणि त्यांना द्यायचा. ही त्या काळी सनावतीने वृत्तीच्या लोकांनी घातलेला तो नियम होता. हलकट मनोवृत्ती, त्यांच्या पैशाने ते कपडे घेत आहेत चांगले, पण ते मातीत काढून दिले पाहिजे, हा कुठला नियम आला जगातला? त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती. त्यामुळे ठेवणीतले कपडे हे स्वच्छ करून ते घालून आले होते. काही लोकांनी त्यांच्या बंड्या घातल्या होत्या, म्हणजे एक बंडी प्रकार असतो, त्या घातल्या होत्या. मुळात महार समाजातील मंडळी ही काटक वृत्तीची, दणकट वृत्तीची, दणकट शरीरयष्टीची आणि हातात काठी, तुम्ही कल्पना करू शकत नाही. आणि बाबासाहेब जेव्हा आपल्या सहकाऱ्यांबरोबर महाडला डाक बंगल्यात आले, त्यांच्याबरोबर सीताराम काळू हटे, आडरेकर बुवा, बापूसाहेब सहस्रबुद्धे, नंतर शिवतरकर, अनेक मंडळी, संभाजी तुकाराम गायकवाड तर आधीच आले होते, आमच्या महेश भारतींचे आजोबा, सगळी मंडळी आली. ह्या गावामध्ये, या सगळ्या तयारीमध्ये महाडमध्ये मोपरेकरांचं एक हॉटेल होतं. हे मोपरेकर हॉटेल करायला पाहिजे, काय आणावं मोपरेकर हॉटेलमध्ये, हे त्या काळामध्ये फक्त अस्पृश्य समाजातील लोकांसाठी असलेलं हॉटेल होतं. आणि तिथे ही सगळी मंडळी गावात गेली तर यायची. काय मुंबईवरून आपल्या काही नातेवाईकांकडे राहिली होती, काही त्या हॉटेलमध्ये रात्रभर राहायची. काही मोपरेकर सकाळी हॉटेल उघडले की सगळी मंडळी तिथे येऊन कामाचं नियोजन आदल्या दिवशीचं असायचं, त्याप्रमाणे कामं करायची. जेव्हा बाबासाहेब डाक बंगल्यावरनं जेव्हा ह्याच्यात आले, परिषदेकडे निघाले, आणि लोकांची उत्सुकता खूप होती. डाक बंगल्यातनं निघाले, डाक बंगल्यातनं जेव्हा चालत चालत ते आले, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंगाली पद्धतीचं धोतर नेसलं होतं, सदरा घातला होता फुल ह्याचा, आणि त्याच्यावर कोट घातला होता, काळेभोर केस, चांगलं चोपून असं तेल वगैरे लावून, आणि प्रचंड गोरे. म्हणजे सुरुवाताला टिपणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वर्णन करायचे की बाबासाहेब कसे दिसायचे, तर बाबासाहेब ब्राह्मणापेक्षा गोरे दिसायचे. कारण समाजामध्ये ब्राह्मण म्हणून हा गोरा असतो, सर्व समाजांमध्ये गेला तर ब्राह्मणापेक्षा गोरे होते. याचा अर्थ ब्राह्मण गोरे असं नाही, तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं आणि त्यांनी प्रभावित व्हायची लोक. प्रभावित झाली असती तसं नाही होत, तर विद्वत्तेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं, त्यामुळे ते प्रभावित व्हायचे. आणि जेव्हा ते आले तेव्हा सगळ्यांची उत्सुकता ताणलेली. स्वागताध्यक्ष परिषदेचे संभाजी तुकाराम गायकवाड आणि महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सुभानाना टिपणीस यांनी सभागृहामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत केलं. आणि जमलेल्या समुदायाने हातातल्या काठ्या उंचावून, काही काठ्यानं घुंगरू असायचे, त्या हातातल्या काठ्या उंचावून त्यांचं स्वागत केलं. तुम्ही कल्पना करा की समोर एक 2-2.5 माणसांचा जमाव आहे, त्यांच्या हातात काठ्या आहेत, काही काठ्यानं घुंगरू आहेत, आणि बाबासाहेब आल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि हातातल्या काठ्या उंचावून आणि घुंगरूचा आवाज. तुम्ही कल्पनाच करू शकत नाही की हे असं स्वागत केवढं मोठं, म्हणजे नजरेसमोर आणल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि मग ती सगळी मंडळी विचारपीठावर गेली, आणि विचारपीठावर गेल्यानंतर मग ईशस्तवन झालं, स्वागत गीत म्हटलं गेलं, आणि या विचारपीठावर
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यक्षपद स्वीकारलं. दादासाहेब गायकवाड, संभाजीदादा गायकवाड यांनी त्यांचं स्वागत केलं. भाई आनंदराव चित्रे, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, महाडचे 3 प्रतिष्ठित माणसं त्याच्यामध्ये होते. ते एक म्हणजे हिंदू महासभेचे बापूराव जोशी, शंकरबाई दर्या हे व्यापारी होते. तुळजारामबाई शेठ पण व्यापारी होते. तुळजारामबाई शेठ हे सुरबानानांचे मित्र. काही झालं तरी सुरबानाना तुळजारामबाई शेठना सांगायचे, बाबा तुळजाबाई आज असं काम आहे, तो आलं पाहिजे, ते येणार. ही सगळी मंडळी आली होती. भाई आनंदराव चित्रे बसले होते. आणि सुरुवातीचं स्वागताध्यक्ष या नात्याने संभाजीदादा गायकवाडांचं भाषण झाल्यानंतर इतर मंडळींची पण भाषणं केली. हिंदू महासभेचे बापूराव जोशी यांनी भाषण केलं. शंकरबाई दर्या पण बोलले. सुरबानाना टिपणीस बोलले. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे बोलले. यामध्ये भाषण केलं होतं. आपल्या भाषण विचार मांडले. आणि डॉक्टर बाबासाहेब जेव्हा अध्यक्ष या नात्याने बोलायला उभे राहिले, त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं की माझा एवढा आग्रह आहे केला, तो आग्रहाला मान देऊन मी तो अध्यक्षपद स्वीकारलेला आहे. मला जनक्षोभ सहन झाला नसता किंवा मी तर नाकारला असतं तर खूप मला ह्यांच्या ह्याला बळी पडला, सामोरं जावं लागलं असतं. आणि त्यांनी मग भाषणाची जी सुरुवात केली की आपली काय अवस्था आहे आपल्या समाजाची, आपण नक्की कुठे आहोत, आपली सामाजिक जाणीव काय असायला पाहिजे, आपली मुलं बाळांची भवितव्याच्या दृष्टीने आपण काय काम करायला पाहिजे, आपण पांढरपेश कसं बनलं पाहिजे. पांढरपेश म्हणजे आपण एक तर सरकारी नोकरी केली पाहिजे आणि शेती केली पाहिजे. सरकारी नोकरीमध्ये आपल्याला संधी मिळेल का, ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला काही जागा त्याप्रमाणे आपण मागणी करू. शेतीसाठी पण आपण मागणी करू. आम्ही शेती नव्हतं, आम्हाला शेती गव्हर्नमेंटकडनं मिळाली पाहिजे ब्रिटिश सरकारकडून, त्याची आपण मागणी करू शकतो. आणि तुम्ही कल्पना करू शकत नाही, त्यांनी सगळ्या गोष्टीचा वापर केला. म्हणजे सामाजिक चळवळीमध्ये असलेल्या इतर लोकांच्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी त्या बाबतीत आपलं मत मांडलेलं आहे, विचार मांडलेले. या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी एक मंत्र दिला. तो मंत्र असा, आचार, उच्चार आणि विचार हा त्रिशुद्धीकरणाचा मंत्र त्यांनी मांडला. तुमचे आचार शुद्ध असले पाहिजे, तुमचे विचार शुद्ध असले. आणि हे जर असेल तर तुम्ही चांगल्या गोष्टीमध्ये पाठपुरावा करू शकाल. तुमचं आचरण जर चांगलं असेल, ते विचारांच्या चांगल्या विचारा अनुषंगाने असेल आणि त्या अनुषंगाने तुमचे उच्चार असतील तर निश्चितपणे प्रभाव तुमचा पडू शकतो. आणि त्या अनुषंगानेच तुम्ही राहिलं पाहिजे. आज तुम्हाला पायीन मागत फिरावं लागते, आज तुम्हाला जी अर्धी भाकर मिळते भीक मागून की आपण हे करू, ती उद्या चतकोर मिळेलच अशा आशेवर तुम्ही राहू नका. ती आजपासून तुम्ही मागूच नका. तुम्ही मेलेली ढोरं ओढू नका. तुम्ही मेलेल्या ढोरांचं मांस खाऊ नका. फार त्यांना गलबलून येत होतं, म्हणजे ते गैवरले होते. हे सगळं सांगत असतात दैन्यावस्था जेव्हा ते समाजापुढे मांडत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेबांना फार गैवरून आलं होतं. सगळंच अजून तसं मी सुरबानानांकडून ऐकलेलं आहे, तसं लिहून पण आलेलं आहे. म्हणजे समाजाप्रती असलेली उच्च कोटीची भावना त्यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त करत असताना त्यांना ज्या वेदना होत होत्या, हे सगळं परिणाम काय, समोर जी काय अवस्था आहे त्या वेदनेतनं ते जे सांगत होते ती खरी वेदना होती आणि त्याचा परिणाम लोकांवर झाला होता. आणि मग त्यांना ते मानावं लागलं. ह्या जवळपास नाही म्हटलं तरी 1-1.5 तासाच्या भाषणामध्ये त्यांनी अनेक गोष्टी आपल्या समाज बांधवांना सांगितल्या. आणि त्या क्षणी शेवटी बोलताना सांगितलं की यापुढे पायीन मागायचं नाही, त्रिशुद्धीकरणाचा जो मंत्र दिला त्या अनुषंगाने आचार करायचे, मेलेली गुरं ओढायची नाहीत, त्यांचं मांस खायचं नाही,
मुलांना शिकवायचं, कष्ट करून शिकवा, काही झालं तरी मुलांना शेतीवाडी करत असताना त्यांच्या उपयोगीची साधनं पांढरपेशा दृष्टिकोन. आणि मग ते घामजलेल्या चेहऱ्याने खाली बसले. आणि त्या दिवशीचं साधारण दुपारी 1:30-2 वाजता सुरू झालेली परिषद संध्याकाळी 5-5:30 वाजता संपली. आणि बाबासाहेब त्यावेळी 19 मार्च 1927 सुरवानांना टिपणीसांनी त्यांना गोविंद निवासमध्ये आपल्या घरी जेवायला बोलवलं. त्यावेळेस पुण्याहून आलेले शांताराम पोतनीस होते. शांताराम पोतनीसांबरोबर पाना राजभोज पण आले होते. पण माहिती अशी मिळालेली आहे की बाबासाहेब, शांताराम पोतनीस, बापूसाहेब सहस्रबुद्धे, भाई अनंतराव चित्रे आणि सुरवाना टिपणीस हेच 19 मार्च 1927 गोविंद निवासमध्ये होते. आणि चर्चेअंती एक फार महत्वाचा निर्णय त्यांनी त्या रात्री घेतला की दुसऱ्या दिवशी काय नक्की आपल्याला सांगायचंय, काय बोलायचंय. पण तो एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी तो घेतला. तो अत्यंत गुप्त होता, तो जाहीर केलाच गेला नव्हता. तर दुसऱ्या दिवशी कोणी कसं काय बोलतं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी 10च्या सुमारास परिषद सुरू झाली. त्या परिषदेमध्ये एकंदरीत 33 ठराव मांडले गेले आणि ते पारित केले गेले. त्याच्यामध्ये असं की सर्व त्याच्यामध्ये पण त्या परिषदेमध्ये निर्णय घेतले गेले ते असं धर्मशाळा या अनुषंगाने रावबहादूर सिके बोले यांच्या त्यांनी सांगितलेल्या एकंदरीत पारित केलेल्या ठरावानुसार अनुषंगाने ते मांडले गेले. आणि ते कसे मांडले गेले तर इतर ठिकाणी पण ते मांडले त्या व्हायला पाहिजेत, पारित व्हायला पाहिजेत. त्या अनुषंगाने सगळ्यांनी काम केलं पाहिजे. त्या अनुषंगाने सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. मग स्पृश्य समाजातल्या लोकांनी कसं सहकार्य केलं पाहिजे. काही स्पृश्य लोकांनी तिथे मांडलेली मतं अशी होती की अस्पृश्य समाजातल्या मंडळींनी स्पृश्य समाजासमोर हे सहकार्य केलं पाहिजे. मुळात प्रश्न असा होता की अस्पृश्य समाजाला स्पृश्य लोकांनी वाईट टाकलं होतं. त्यामुळे ह्यांचं सहकार्य ते स्वीकारूच शकत नव्हते. त्यामुळे तो भाग नव्हता की जे स्पृश्य समाजासाठी जी बहिष्कृत परिषद जी निर्माण ते महत्वाचं होतं. स्पृश्य समाजातल्या लोकांनी कसं सहकार्य केलं पाहिजे अस्पृश्य समाजातील लोकांसाठी. मग धर्मशाळेच्या बाबतीत असेल, शाळेच्या बाबतीत असेल, दवाखाने असतील, सार्वजनिक संबंध असतील वेळोवेळी, तर त्या असं अनुषंगाने ते मांडले गेलेले 33 ठराव. आणि ते ठराव मांडल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं समारोपाचं भाषण हे भाई अनंतराव चित्रेंनी वाचायचं असं ठरवलं गेलं. आणि आभार प्रदर्शन त्यावेळेस स्वागताध्यक्ष संभाजीदादा गायकवाड यांनी करायचं असं चाललं होतं. आणि भाषण करत असताना ते बाबासाहेबांचं भाषण भाई अनंतराव चित्रेंनी वाचून सगळं दाखवलं. आणि संभाजीदादा गायकवाड स्वागताध्यक्ष जेव्हा आभार प्रदर्शनासाठी उभे राहिले आणि ते आभार प्रदर्शन करत असताना मध्येच भाई अनंतराव चित्रे उठले आणि त्यांनी सांगितलं की आपण सर्वांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चौदार तळ्यावर जाऊन पाणी प्रश्नावर आणि सर्वांनी दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी 1,500 ते 2,000 असणारी जो परिषदेला आलेली जी माणसं होती ते दुसऱ्या दिवशी जवळपास 3,500 ते 4,000 माणसं होती. त्या सर्वांनी काठ्या उंचावून टाळ्या वाजवून हाताने मान्यता दिली आणि सर्वांना तो आनंद झाला. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आलेला समुदाय 4-4 रांगेतनं चौदारत्याकडे निघाला. बाबासाहेबांचे सहकारी सर्व त्यांच्याबरोबर. आणि तो
गाडी तळातनं जे थिएटर गाडी तळातमध्ये असतं तिथून ते चालत 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 ठोंबरे गल्लीतनं बाजारपेठेत आले. बाजारपेठेतनं आल्यानंतर पुढे पिंपळपार लागतो, तिथं उजवीकडे वळून तांबटळीतून शहाबैरीचा पायरा, म्हणजे त्या काळामध्ये चौदार तळ्याच्या समोर ज्या पायऱ्या आहेत त्याच्यासमोर शहाबैरीचं देऊळ होतं. ते सिद्धीने हे केलं, त्याला त्यांच्या व्यवसायात म्हणतात की ते बटवलं आणि तिथे पीर झालं. तर त्याला शहाबादीचा पायरा म्हणतात. त्या पायऱ्यांना खाली उतरत 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 खाली उतरले आणि सभोवार त्यांनी पाहिलं तर ते मोठं तळं 530 फूट लांब आणि 300 फूट रुंद असा तो जलाशय चौदार तळ्याचा. महाडमध्ये तळी किती? महाडमध्ये तळी हापशी तळं म्हणजे सुरुवातीला लागतं, केतकीचं तळं, रुमाली तळं, काकर तळं, वीरेश्वर तळं, सांभार तळं जे त्याच्यावर आता मिनी मार्केट बांधलेले आणि प्रचंड चौदार तळं. त्या चौदार तळ्याकडे असं पहा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं आणि आपली उंजळ त्यांनी चौदार तळ्याच्या पाण्यामध्ये बुडवली. आणि ती ओंजळ बुडवल्यानंतर ज्या काही लाटा सुरू झाल्या हळूहळू हळूहळू आणि चौदार तळ्याच्या भिंतीवर एवढ्या जोरात आपटल्या आणि 7 समुद्रापलीकडे गेल्या आणि विषमतेचा नारा घेऊन आणि समतेचा नारा घेऊन, विषमतेची विरुद्धची लढाई आणि समतेचा नारा घेऊन त्या लाटा 7 समुद्राकडे पसरल्या. आजही तो लढा चालू आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी प्यायलं, एकदा दोनदा तीनदा पाणी प्यायलं आणि सभोवार सगळ्या लोकांकडे पाहिलं आणि मग सर्वांनी पायऱ्या उतरून तेव्हा तो आता हे जो भाग आहे नवीन सौंदर्यीकरण झालेलं तो असा सरळ होता. तिथे पाणी प्यायला सगळी मंडळी उतरली. बाबासाहेब आंबेडकर तिथून आपल्या डाक बंगल्यामध्ये गेले. परिषद संपली होती, साधारण 2-2:30 वाजले होते आणि मग सनातनी लोकांची माथी हळूहळू बुबळा आक्रसली गेली, डोळे तिरके झाले, जमा होऊ लागले. हे काय भर दिवसा चौदार तळ्याचं पाणी प्रवेश करतात, काय चाललंय काय आणि कोणाला विचारून वगैरे वगैरे सुरू झालं. त्यांच्या एकीकडे हळूहळू बैठका चालू झाल्या त्याच दिवशी. आणि मग गावामध्ये काही लोक महाड पाहायला निघाली, परिषदेला आलेली. काही लोक मोपरेकरांच्या हॉटेलमध्ये गेले. संभाजीदादा गायकवाड मोपरेकरांच्या हॉटेलमध्ये होते, कोलचे जाऊ तिथे होते. हे सगळं करत असताना काही लोक नदी पाहायला गेले, नदीवर गेले. काही माणसं लवकर आणि परिषदेमध्ये लोकांनी उचलून आणलं. एक टोळकं आलं सनातनाचं, त्यांनी परिषदेच्या ठिकाणी जेवण करणाऱ्या माणसांवर हल्ला केला. म्हणजे अन्न उलटवून टाकलं, अन्नाची भांडी मोठमोठी तपेली उलटवून टाकली मातीत. पाणी भरलं होतं ते पण सगळं उलटवून टाकलं. बसलेल्या जेवणावर बसलेल्या माणसाने इतकं बेदम मारलं ती ताटावरच बेशुद्ध पडली आणि गोंधळ सुरू झाला. जी माणसं फिरायला गेली होती त्यांना मारझोड झाली. सुरवाराला टिपणीस डाक बंगल्यावर होते, भाई अनंतराव चित्रे डाक बंगल्यावर होते, सगळे सहकारी डाक बंगल्यावर होते. त्यांच्याकडे वार्ता यायला लागले की असं गडबड चाललेली आहे. बाबासाहेब म्हणतायत की फौजदार आणि मामलेदार महाड शहरामध्ये असताना असा दंगा होतोच कसा. त्याही परिस्थिती माहिती घेतली गेली. नंतर कळलं की सुरवाराला टिपणीस आणि भाई अनंतराव चित्रांना मारण्यासाठी जवळजवळ 300-400 जणांचा समुदाय सुरवारांच्या गोविंद निवासवर चालून गेलेला आहे आणि ती लोक भाई अनंतराव चित्रांना पाऱ्याने ठार मारू इच्छितात आणि सुरवारांचं घर पेटवून द्यायचं आणि त्यांना मारून टाकायचं. हा त्या 300-400 जणांचा
मोहरा आहे ते असं म्हणताय. ह्या बातम्या यायला लागल्या. तसं बाबासाहेब म्हटले सुरुवात तो करायची. सुरुवात टिपणीस जेव्हा निघाले तिकडून पाठीमागच्या बाजूने आले, कुंभाराच्या पाठीमागे कुंभाराळी आहे, तिथे एक रस्ता होता शेताडीमध्ये, तिथून ते आले घरी आमच्या. तोपर्यंत जमाव विठोबाच्या देवळाची इथं आला होता. विठोबाच्या देवळाची इथे आला होता आणि मध्ये घरात गेले. घरामध्ये माझे मोठे काका दत्ता टिपणीस, दत्तात्रय टिपणीस, माझे टिपणीस, ही 3 लहान मुलं होती. आजी आणि आमच्या घरामध्ये मुळात गोठा असल्या कारणामुळे त्याचं सगळं हे करण्यासाठी बोरले नावाची एक व्यक्ती आमच्या घरामध्ये त्या काळामध्ये. आणि सुरुवातीला घरी आले तेव्हा तो जमाव मोठमोठा आरडाओरड करत हातात दगड पलिते करत 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 घरापासून जवळपास एक 50 फुटाला आला. तो आल्यानंतर एकंदर त्या उग्र समूहाकडे पाहून सुरबानाने आपल्या घरातील एक बंदूक काढली. सुरबानांचा व्यवसाय होता बंदूक विकायचा. त्यांच्याकडे बंदूक असायची, त्यांची आवडती बंदूक ब्रिटिशांनी नंतर जप्त केली, ती परत दिलीच नाही. तर तो बंदूक काढली सुरबानाने आणि ते एक वरच्या सज्जामध्ये गॅलरीमध्ये गेले. गॅलरीमध्ये गेल्यानंतर त्यांना की जर तुम्हाला तुमचा जीव नकोसा असेल तर एक पाऊल पुढे टाका, आणि हवेत एक बार काढला बंदुकीचा. त्या एवढ्या बंदुकीच्या आवाजाने आलेला जमाव, उग्र जमाव, हल्ला करणारा जमाव पळून गेला. आणि मग आता परत सुरवानांना काळजी लागली बाबासाहेबांची. बाबासाहेब तिकडे आहेत, हे नगराध्यक्ष, एक जबाबदारी असते नगराध्यक्षांना त्याची, संयोजक परत, त्यांना काय घरात चेंज पडे नाही. मग त्यांनी बोरलेला सांगितलं की मी जातोय, घरातल्या ह्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेव, मी परत घर सोडू नकोस. वेळ प्रसंगी बंदूक कशी चालवायचं त्याला सांगितलं आणि कसं काय करायचं हे सगळं सांगितलं. आणि ते परत डाक बंगल्यात गेले. ते डाक बंगल्यात गेल्यानंतर महाडमध्ये आणखीन एक मोठी परिस्थिती वेगळी निर्माण झाली, जी तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. की भानुदास कांबळे नावाची व्यक्ती परिषदेमध्ये जी चांभार समाजाची होती, त्यांनी भाषण पण केलं होतं. त्यांच्या घरी पाना राजभोज बसले होते. तर त्या जमावाने भानुदास कांबळेच्या घरावर हल्ला केला. तिथे पाना राजभोज, भानुदास कांबळे यांची पत्नी भानुदास कांबळे यांना इतकं बेदम मारलं. त्याही गडबडीत भानुदास कांबळेच्या पत्नीने पाना राजभोजच्या अंगावर गोधडी टाकून त्यांना लपवलं. म्हणजे ह्या ठिकाणी मार खाल्ला, मारलं त्यांना चक्क. पुढे गेलं नाही, काही पावलं, एक 50 पावलं पुढे गेलं तर मोपरेकरांचं हॉटेल, जे अस्पृश्य समाजातील लोकांसाठी होतं, त्याच्यावर हल्ला केला. तिथे स्वागताध्यक्ष संभाजीदादा गायकवाड आणि जाधव, ज्यांनी जे चोंडे भाड्याने घेतले होते जेवणासाठी, ते तिथं जेव्हा हल्ला केला तर ते त्यावेळेस काय सरपण असायचं, कुऱ्हाड असायची तिथे. त्या जाधवने घेतली कुऱ्हाड आणि संभाजीदादाने घेतली पहार, आणि हे दोघं जण लढवयच ही माणसं सुटले घेऊन त्यांची पलटाबोई थोडी गेली. म्हणजे आणि हल्ला करायचं तर सोडूनच द्या. 100 जण या दोघांना घाबरून ते पळून गेले. हे अक्षरशः त्यामध्ये आणखीन एक आवाई उठवली गेली. ती आवाई बाळकृष्ण गुरव यांनी उठवली. ती बाळकृष्ण गुरु यांनी उठवली की ह्यांनी 14 दळं पाठवलं. आता हे वीरेश्वराला पाठवायला निघालेत. बरे वीरेश्वर देवस्थान आहे तिथे. आवई लगेच आपोआप लगेच पसरते. त्याप्रमाणे जी मंडळी खेडोपडी चालत जात होती, त्यामुळे इतर समाजातली लोक आणखीन चिडली. हे काय चाललंय, हे पाण्यापुरतं मर्यादित होते, ते आता एकदम देवस्थानावर कसं काय आलं. त्यामुळे गावाकडे जाणाऱ्या प्रत्येक अस्पृश्य समाजातले जे ह्याला आले होते, परिषदेला आले होते, त्यांना मारझोड सुरू झाली. म्हणजे महाड तालुका आणि बिरवाडी आणि पोलादपूरमध्ये एवढी दहशत निर्माण झाली त्यावेळेस
की लोकांना घरी जाताना सुद्धा मार पडतो. बरं, हे सगळं घडतंय. जवळजवळ 150-200 माणसं जखमी अवस्थेत डाक बांगल्यावर आली. बाबासाहेब त्यांना हे करू. त्यावेळेस ही जी काय मंडळी होती त्यांचा प्रथमोपचाराचा प्रश्न होता, तो केला गेला. आणि बाळकृष्ण नारायण काशीनाथ देशपांडे आणि काशीनाथ देशपांडे वीरशैव संस्थानचे पंच बोले असं झालेलं आहे, काय करायला पाहिजे. तो बाळकृष्ण गुरु त्या नारायण देशपांडे आणि काशीनाथ देशपांडे विचार. ते बोलले तू मामलेदाराकडे जाऊन तक्रार कर. तर तो बाळकृष्ण गुरु त्यांच्याकडे गेला. बोले असं झालेलं आम्हाला तक्रार नव्हते. बोले तो कुलकर्णी आडनावाचा सनातनी वृत्तीचा मामलेदार होता. तो काय म्हणतो त्या बाळकृष्ण गुरुला, नुसताच कशाला आलास, असं झालं, 2-3 खून पडल्यावर ये तक्रार करायला. म्हणजे ह्याची मानसिकता त्या लोकांची कशी होती, काय त्यांना अपेक्षित होतं हे करून ते बाळकृष्ण गुरु परत आले. बाबासाहेब डाक बंगल्यावर होते. त्यांना सगळ्या गोष्टी कळत होत्या. लोक शांत होतात. बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं की आपण हल्ला पण करू शकतो, कारण प्रत्येक व्यक्तीकडे काठी होती. काहींच्या काठीला संदाल असतं, संदाल लावलेलं. संदाल म्हणजे काठीला एक असं रेड्युसर म्हणजे आपला गोल पाईप असतो, तो असा लावलेला असतो आतमध्ये, त्यात काठी बसवली. तर तोही मोठा ते करू शकले असते, पण तसं नाही केलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत शांतपणे ती परिस्थिती हाताळलेली आहे. नेतृत्वच त्यांच्याकडे होतं. अध्यक्ष नात्याने जे सामोरं घ्यायला पाहिजे त्याला ते धीरोदत्त्याने सामोरं जात होते. आणि त्यांच्याकडे मामलेदार आणि फौजदार आले. तुम्हाला काही मंडळी भेटू इच्छितात. ते बोलले नाही, असं काही ठरलेलं नाही, आम्ही जाणार पण नाही होत. मग ती लोक तिथं तुम्ही चिडलेली वगैरे बोले, तुम्ही मामलेदार आहात, तुम्ही फौजदार आहात, तुम्ही जाऊन त्यांना शांत करा की अशा प्रकारचं काय आम्ही जाणार नाही होत, असं त्यांनी फौजदार आणि मामलेदारांना सांगितलं. गेले आणि परत आले अर्ध्या तासांनी. बाबासाहेबांना सांगितलं की ती मंडळी तुमच्याशी बोलू इच्छितात, तुम्हाला काही. बाबासाहेब बोलले ठीक आहे. बाबासाहेब डाक बंगल्यातून वीरेश्वर मंदिराच्या कोपऱ्यावर जो तिटा आहे रस्त्याचा, त्या ठिकाणी जवळपास 200 माणसं, बाबासाहेब आणि बाबासाहेबांचे सर्व सहकारी तिथे. आणि बाबासाहेबांना ते प्रश्न विचारत होते, तुम्ही वीरेश्वर मंदिरात जाणार आहात काय. ते बोलले नाही. तुम्ही तळ्याचं पाणी कसं काय प्यायलं. ते बोलले तसा ठराव झाला होता, त्या ठरावाने आम्ही ते पाणी प्यायलेलं आहे, पण तुम्ही पाणी प्यायलंच का वगैरे वगैरे त्या ह्याच्याप्रमाणे. आणि त्याही गडबडीत काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. ती नावं पण आहेत माझ्याकडे. त्यातल्या 5 जणांवर नंतर केस झाला, 5 जणांना शिक्षा पण झाली. त्यामध्ये चुनीलाल बापू शेठ ही एक व्यक्ती अशी होती की ती त्या मॉबवर आली होती 200 जणांच्या, पण त्यांनी ह्या हल्ला करताना थोपवलं. बाबासाहेबांना काही होत नाही. आणि बाबासाहेबांचे सहकारी पण तिथे होतेच. परत या कुठल्या प्रकारचा हल्ला होऊ दिला नाही. त्यामुळे ते म्हणजे डिंगणकर होते, बुटारा होते, सुनीलराव बापू शेठ होते, आणि 5 जणांना शिक्षा झाली. केस 3 महिने झाले त्याची नंतर. आणि बाबासाहेब परत डाक बंगल्यात आले. डाक बंगल्यात आल्यानंतर साधारण संध्याकाळच्या सुमारास 5च्या सुमारास परत मामलेदार आणि फौजदार बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेब म्हटले आता काय झालं. हे लोक काय म्हणतात. त्याचं काय बाबासाहेब, आमच्या इथे फौज कमी आहे, पोलीस कमी आहे, त्यामुळे तुम्हाला जेवढं आम्हाला डाक बंगल्यामध्ये संरक्षण देता यायला पाहिजे तसं काही देता येणार नाही. तर तुम्ही कृपया आमच्या पोलीस स्टेशनमध्ये जे रेस्ट हाऊस आहे तिथे तुम्ही राहिलात तर बरं होईल. म्हणजे आमचं संरक्षण पण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकंदरीत राहाल व्यवस्थित तिथे, म्हणजे त्रास होणार नाही. एकंदरीत विचार करता बाबासाहेबांनी एक निर्णय घेतला की दुसऱ्या दिवशी DYSP येणारच होते.
तेव्हा डाक बंगला त्यांना खाली करून द्यावा लागला असता. आणि त्याप्रमाणे बाबासाहेबांनी त्याला होकार दिला. काही मंडळी मुंबईला गेली. बाबासाहेबांनी संध्याकाळच्या टुरिंग कारनी काही लोकांना मुंबईला पाठवलं. बाबासाहेब स्वतः पोलिसांबरोबर एक बैलगाडी मागवली गेली. त्यामध्ये सर्व सामान त्यांचं भरलं गेलं आणि भर बाजारपेठेतनं ज्या ठिकाणी भगवानदास बेकरीच्या म्हणजे डाक बंगल्यातून वीरेश्वर मंदिरातून भगवानदास बेकरीवरनं परत डावीकडे भर बाजारपेठेतून एवढं सगळं घडलेलं असताना सुद्धा आपल्या सहकाऱ्यांबरोबर बाबासाहेब पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनच्या ठिकाणी तिथे राहिले. तिथे ठिकाणी केस दर्ज केली. 2 दिवस बाबासाहेब राहिले. 22 तारखेपर्यंत आणि 23 तारखेला सकाळी बुधवारी ते मुंबईला गेले. भाई अनंतराव चित्रे आणि ते दोघं इथे टेंपाले गाव, त्या टेंपाले गावामध्ये काझी नावाच्या माणसाची त्या मोटार गाडीने ते मुंबईला गेले. असरा भाग बाबासाहेबांनी जर आधी डिक्लेअर केलं असतं की आम्ही 14 पाणी परिषद करणार आहोत तर ही परिषद झाली नसती, सनातन्यांनी होऊन दिली नसती. 19 मार्च 1927 गोविंद निवासमध्ये ह्या 5 जणांनी अत्यंत गुप्तपणे हा निर्णय घेतला की उद्या आपल्या 14 पाणी केलं. कारण नगरपालिकेने ठराव पास केलेला आहे. सुरबानाना नगराध्यक्ष आहेत, ते आपल्याबरोबर आहेत. भाई अनंतराव चित्रे हे सुरबानाना टिंबलेंचे मेवणे. सुरबानानाची सख्खी बहीण ही भाई अनंतराव चित्र्यांची पत्नी. हा सगळा भाग अनुकूलतेचा होता. त्याकडे निर्णय घेतला. तो निर्णय जर पॅम्पलेटमध्ये असता, एकंदरीत परिषदेच्या एकंदर कामकाजामध्ये असता तर ही परिषद सनातन्यांनी होऊन दिली नसती. हा डिक्लेअर केल्यानंतर एवढा मोठा दंगा झाला, एवढी मोठी मारधाड झाली. तर तो डिक्लेअर केला असता त्यांना गावात पण येऊन दिलं नसतं या लोकांना. काय लक्षात आलं तर तो एक भाग आहे. ज्या 14 भोवती सनातनी वृत्तीच्या लोकांची वस्ती होती, विशेष करून ब्राह्मणांची होती. आणि ते त्यांचा महाडचा मानबिंदू आणि त्यांचा फुकटचा अभिमान 14 आमचा आहे, नावाच्या माणसाचा आहे. त्याच्यावर त्याच्या नावाने केस लढली गेली. केस करणार निवडले पण केस चालली 10 वर्ष. पण ही केस 10 वर्ष चालत असताना अनेक गोष्टी घडल्या गेल्या. म्हणजे 14 हा जो ठराव पास करून घेतला होता सुरबानांनी 5 जानेवारी 1924 तो 1929 परत मागे घेण्यात आला. सुरबानाना नगराध्यक्ष. परत तो 1930 मांडला गेला. तो परत सुरबानाने पारित करून घेतला. तेव्हाही सुरबानाना नगराध्यक्ष होते. या तिन्ही घडामोडीमध्ये ह्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत. त्या फार एकंदरीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन आणि त्या अनुषंगाने चाललेला सगळा भाग, त्याच अनुषंगाने टाकलेली पावलं आणि ती एकदम अत्यंत गुप्त रीतीने म्हणजे लिखित स्वरूपात काही गोष्टी आल्या पण नाहीत, पण काही घडून गेल्या ना त्या. असलेलं न्यायालयातील साक्षी त्यानंतर सनातनी वृत्तीचीच होत्या तर नव्हतं तेच करणारे. मग परिवर्तनवादीच्या विचारसरणीच्या महामानव परिवर्तनवादी विचारसरणीची मंडळी होती. तिने आपलं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शन चालू केलं. त्यामध्ये चरीचा संप आहे अलिबागचा. रायगड जिल्ह्याचे थोर नेते नारायण नागू पाटील, त्यांना आदराने आप्पासाहेब म्हणायचे, त्यांनी 1930 शेतकरी महासंघाची स्थापना पेणला गेली. तिथे भाई अनंतराव चित्रे सुरबानाना टिपणीस त्या पहिल्या परिषदेला तिथे गेले होते. सुरबानाना स्वतः खोत मोठे जमीनदार त्या परिषदेत जातात. शेतकऱ्यांच्या त्यांच्या बाजूने लढतात, त्यांच्या बाजूने बोलतात. आणि मग 1933 ते 1940
हा जो शेतकऱ्यांवर चाललेला अन्याय इनामदारांनी सावकारांनी जो केलेला होता, त्यामध्ये नारायण नगो पाटील, भाई अनंत चित्रे आणि सुभाष टिपणीस यांचं नेतृत्व आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन, हा संप शेतकऱ्यांचा जगातला पहिला आणि शेवटचा संप जो शेतकऱ्यांनी जिंकला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली तो लढा जिंकला गेला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला गेला. 7 वर्षांनी शेतकऱ्यांनी 7 वर्ष तो लढा दिला. किती महत्वाची गोष्ट आहे. ह्या लढ्याला पाहिजे तेवढं महत्व दिलं गेलं नाहीये. वर्तमान स्थितीत ते तरुणांना माहिती पाहिजे. आताही दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा लढा चालू आहे. आज त्याला जवळजवळ 120 दिवस होत आले. त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची साधनं नसताना विपन्न अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांनी दिलेला लढा किती महत्वाचा असू शकतो. त्यांचं कसं 7 वर्ष त्यांनी जीवन जगले असतील, त्यांची मुलं कशी शाळेत गेली असतील, त्यांच्या इतर गरजा कशा पुऱ्या केल्या, लोकांनीच पुऱ्या केल्या सर्व. काही लोकांनी सुभानंद इथून ते धान्य पाठवलं. मुंबईतल्या लोकांनी पैसे गोळा केले, त्यांच्या मुलांना कपडे लत्ते, शाळेतले पुस्तकं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कामाचं स्वरूप काय असू शकतं ते सुभानंदांच्या एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाडमध्ये जाणं येणं असताना ह्यात केस 14 केस चालू असताना पुन्हा सत्याग्रह केला त्यांनी. म्हणजे सत्याग्रह परिषद 25 डिसेंबर आणि 26 डिसेंबरला झाली महाडला. ती पण 1927 6 महिन्यांनी झाली. पण 14 पाणी प्रशांत करता आलं नाही, कारण का त्यावेळेचे असलेले कलेक्टर यांनी सांगितलं की तुम्हाला 14 पाणी प्रशांत करता येणार नाही, कारण केस आहे. मनुस्मृती धर्मामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब श्रीमुक्तीचा लढा पण दिला. श्रीमुक्तीच्या लढ्यातून त्यामध्ये असलेल्या त्या काळामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या परिषदेमध्ये सुभानंदांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिपणीस, भाई अनंतराव चित्रे यांच्या पत्नी इंद्राबाई चित्रेच्या सुभानंदांची सख्खी बहीण यांनी आडोशाला महिलांनी कसे हे पेहराव केला पाहिजे ते त्यांना घेऊन समोर परिषदेमध्ये आणले. आणि दर 15-20 दिवसांनी किंवा महिन्यांनी गोविंदनिवासच्या अंगणामध्ये अस्पृश्य समाजातील महिला येत असत. त्यांचं प्रबोधन केलं जाई. सुभानंदांची पत्नी बाई अनंतांच्या पत्नी इंद्राबाई करत. आणि ह्याच्या 10 वर्षामध्ये हे सगळं करत असताना सुभानंदांच्या घरावर, भाई अनंत चित्रांच्या घरावर, महादेशेठ ठरवांच्या घरावर 6 महिने बहिष्कार पडला. त्यांचे सगळे व्यवसायच बंद झाले नंतर, कारण ते व्यापारी होते. सनातने त्यांना जेरीस आणलं. पण सुभानंद आणि भाई अनंत जवळजवळ 10 ते 12 वर्ष बहिष्कार होता. म्हणजे आमच्याकडे काम करणारा जो बोलले नावाचा गृहस्थ होता, जे होता माणूस, तो दिवसा कामावर यायचाच नाही, रात्री यायचा. रात्री साधारण कळप पडला की यायचा. मग सगळं शेणगोटा वगैरे करून तो पाठी निघून जायचा, गुरं वगैरे हे करून पाजून वगैरे. इतकी दहशत. म्हणजे महत्वाचं म्हणजे 14 तळ्याचं पाणी हे पिण्यासाठी खुलं केलं, पण लोक काय लगेच जाऊन प्यायला नाही गेली हो. त्याच्या आधी नगरपालिका ठरवलं तर भडवळकर नावाची व्यक्ती होती तिथे, ती पाणी द्यायची लांबून होती त्याची. हे सोपं नव्हतं त्या काळातलं जीवन, एवढं सोपं नव्हतं. ठराव पास झाला म्हणून तसं होत होतं अशातला काय भाग. 10 वर्षांनी निर्णय लागला, काय लक्षात आलं. पण त्याच्या आधी एक महत्वाची घटना घडलीच नाही. सनातनी कशा असू शकतात, अस्पृश्य समाजाबद्दल त्यांच्या प्रती काय भावना आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी ही रायगडावर हनुमान जयंतीच्या दिवशी केली जाते पुण्यतिथी. सुभानंद टिपणीस त्या समितीमध्ये होते आणि त्यांना मीटिंगसाठी पुण्याला जावं लागत असेल. हे बैलगडीत झालं, 3 दिवस जायचे त्याच्या. बोलले यावेळेस आपण सर्व समाजातल्या लोकांना बोलवतो, पण आपण काय अस्पृश्य समाजातल्या लोकांना बोलवत नाही, तर त्यांना पण बोलवलं पाहिजे. हे परिवर्तनवादी विचाराचे कणखर कार्य करते सुभानंद. तर काय बोलले, त्यांना कसं काय बोलवता येईल, त्यांना बोलवायचं कसं, मग आमचं कसं होईल आमच्या सोहळ्याचं. इथपासून सुरुवात.
सुरवानांना बोले, स्वराज्य निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये अस्पृश्य समाजातील लोकांचा फार मोठा सहभाग होता. पुरंदरचे किल्लेदार अस्पृश्य समाजाचे होते. त्यांना त्यांनी नीट सगळं समजावून सांगितलं. ऐकेच नाहीत मंडळी. नाही जावं अमुक नाही. ठीक आहे बोलले, मी माझ्या कामाला लागतो. शिवानांना माडला आले. त्यांनी यशवंत आरते, बाईशेठ वडके, चंदूमामा कांबळे, परसुबाई शेठ, भगवानबाई शेठ ही जी काही मंडळी होती, नंतर मुकुंदराव वनारसे होते, या सगळ्यांनी बोलले असं कार्यक्रम आपण घेत आहोत, आपण या सर्वांना तिथे बोलवणार आहोत, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करायची आहे. त्याप्रमाणे सर्व मंडळी आली, तयारीला लागली. खेडोपाडी निरोप दिले गेले. जवळजवळ 1500 लोक अस्पृश्य समाजातील छत्रपती शिवाजी राजांना मानणारे शिवभक्तच म्हणायला पाहिजे आपला शिधा घेऊन तिकडे आले गडावर. सुरवानांना तर होतेच. आणि ही जेव्हा मंडळी तिथे आली तेव्हा सनातनी वृत्तीच्या ब्राह्मणांनी त्या पुण्यतिथीवर बहिष्कार टाकला. आणि तिथून जे ते निघाले रायगडावरनं, तर महाडला चौदार तळ्याच्या ठिकाणी एक श्रीराम मंदिर आहे. त्या श्रीराम मंदिरामध्ये संध्याकाळी 4-4:30 वाजता ते जेवले. महाडमध्ये 2 रामाची मंदिरं आहेत. एक श्रीराम मंदिर आणि एक प्रभुराम मंदिर. प्रभुराम मंदिर हे कायस्थांचं, श्रीराम मंदिर हे ब्राह्मणांचं. बाबासाहेब मांडा जेव्हा आहेत ते सुरवानांना टिपणीस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभुराम मंदिरामध्ये जाऊन गप्पा मारत. कारण तिकडून वारा खूप चांगला यायचा. एक दरवाजा आहे पश्चिमेला, त्या ठिकाणी ते संध्याकाळच्या वेळेस जाऊन गप्पा मारत बसत असत. तर ती मंडळीने किती वर्ष बहिष्कार टाकला? 7 वर्ष बहिष्कार टाकला. तुम्ही कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीवर बहिष्कार घालणारे कोण आहेत? आणि असा 7 वर्ष बहिष्कार टाकला. आणि 7 वर्ष पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरवानांनी सर्व समाजातल्या लोकांना पुढाऱ्याला बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी केली. त्यात चरीच्या संपाचे 7 वर्ष, त्यात स्वतंत्र मजूर पक्षाचं काम, त्यात केस, मार्चच्या 14 तळ्याची केस. पण 14 तळे कसा निर्णय लागला? भाई ते मुंबईला गेले. त्यांच्याबरोबर सगळं ते परिवर्तनवादीची विचारसरणीच्या त्या कामगारांचं काम, कष्टकऱ्यांचं काम, दलितांचं काम, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी यांच्यासाठीच ह्या लोकांनी जीवन दिसतं. महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेतृत्व आणि परिवर्तनवादी विचारसरणीचे सर्व कार्यकर्ते, हा केवढा मोठा भाग आहे त्याच्यावर. मग 14 तळ हे सार्वजनिक आहे का खाजगी आहे? आता निर्णय कसा लागला? 10 वर्ष लागली त्याला निर्णय लागला. तर असं झालं की पांडुरंग देशपांडे नावाची व्यक्ती ही सरकारी खात्यामध्ये मुंबईला काम करत होती. तर त्यांनी तार केली सुरवानांना की तुम्ही लगेच मुंबईला निघून या. आणि सुरवानांना मुंबईला गेले. जाताना ऊन होतं कडक. मुंबईला साधारण पूर्वीची पद्धत उन्हात छत्री घेऊन जायचं, म्हणजे सावलीमध्ये. तर साधारण गेले. उन्हाची वेळ होती साधारण 12-12:30 नंतर. तिथं गेल्यानंतर तिथल्या सेक्युरिटीने त्यांची सगळी तपासणी केली, छत्री तपासली वगैरे, सगळं हे सगळं तपासलं. त्यांना जाऊन दिलं. देशपांड्यांकडे गेले. देशपांडे गप्पा मारता 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 देशपांड्यांनी एक कागद पुढं दिलं, हळूच वाचा. सुरवानानं तो वाचला, तो ठेवला हळूच. तर बोललो ती कागद द्या. पांडुरंग देशपांडे बोलले तसा देता येणार नाही, पकडलं गेलो तर माझी नोकरी जाईल, परत शिक्षा होईल ती वेगळी, आणि तुम्हाला पण शिक्षा होईल. खूपशा गोष्टी सुरवानाने हे करून ते करून ते काही मिळत नाही. ते कागद घेतला, कसा आणला, काही सिरियलमध्ये तो आणला गेला त्यांनी. तो घेऊन आले पांडुरंग देशपांडेच्या याच्याकडे. आता येताना छत्री उघडी होती. त्यांनी तो कागद जो आहे तो छत्रीच्या एकदम खाली तळात ठेवला. जाताना छत्री ऊन ओसरलं होतं, संध्याकाळची वेळ. यांचा दिवस गप्पा मारण्यातच गेला, चहा पाणी करण्यातच गेला पांडुरंग देशपांडेचा सुरवानांचा.
आणि मग तो बाहेर आला, परत तपासणी झाली. ती छत्री मिटलेली असल्या कारणानं असं ती तपासली गेली, काही नाही, कागदाचा काही एवढा काही स्पर्श जाणवला नाही छत्रीच्या कापडामुळे. आणि ते बाहेर पडले आणि ते आले. पण तिथपर्यंत सुरुवाताला भरपूर अरे पकडलं होतं काय होईल. पण निगरबाज आणि एकदम ते असे घाबरणारे नव्हते. कारण 1930ला त्यांनी ब्रिटिशच्या एका इन्स्पेक्टरला 1930ला लाथेने मारला होता आणि त्याला 6 महिने शिक्षा झाली होती. घरात भावाचं लग्न होतं दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी त्यांना अटक झाली, 6 महिने शिक्षा झाली. 6 महिने सुटून आले तर पहिली घरात घोरपड मिरवणूक निघाली, घोरपड गेली घरात, म्हणून त्यांना मारतात तानाची म्हणत असत. त्यामुळे ते आले, ते घेऊन आले आणि वाचली. तर त्याच्यामध्ये असं दिलं होतं की हे 14 दळ उपसा करून साफ करण्यासाठी एकाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. त्याच्या पेमेंटची रिसीट होती आणि ते पैसे तुम्ही घेऊन जा असं ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्या व्यक्तीला कळवलं होतं. आता खेटे मारायला लागतात, तेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंट कळवायचं बाबा पैसे घेऊन चालू होतं. त्याला रिमाइंड केलं कॉन्ट्रॅक्टरला. आता कॉन्ट्रॅक्टर 100 वेळा रिमाइंड करतो तरी पैसे मिळण्याची शाश्वती नाही, असं एकंदरीत दिसतंय. तर ते मिळाल्यानंतर माझा आवाज येतोय की नाही, जरा रिप्लाय द्या. तर ते रिसीट मिळाल्यानंतर ती पावती जर खाजगी असती, तळं असतं, तर ह्या रिसीटचा काही प्रश्नच नव्हता. गव्हर्नमेंटने पैसे दिले आणि ती रिसीट आल्यानंतर त्यांनी ती बाबासाहेबांकडे दिली. बाबासाहेबांनी ती वाचली आणि कोर्टात सादर केली. कोर्टात सादर केल्यानंतर कोर्टाने विचारलं, सराफ म्हणून त्यावेळेस जज होते, त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आपणाकडे ही रिसीट कशी काय? ते बोले सुरबानाने दिली. कोर्टाने सुरबानाने विचारलं, हे तुमच्याकडे कसे काय आले रिसीट? ते बोले माझ्या वडिलांच्या दप्तरात होती, मी पूर्वी जे बांध बांधायचे त्या दप्तरात होती, वडिलांच्या दप्तरात. वडिलांची साक्ष घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. प्रोफेसर गोविंद गोपाळ टेक्निस ते निवर्तले होते, त्यामुळे सुरबानाने वडिलांच्या नावात वडिलांच्या दप्तरात होती, मला मिळाली. लढा आहे सार्वजनिक. या 10 वर्षाच्या काळामध्ये अनेक घटना घडल्या. म्हणजे बाबासाहेबांनी वर्तमानपत्र चालू केली, ती बंद पडली, त्याच्यातनं त्यांनी मूकनायक हे सगळं करत असताना, प्रबोधन करत असताना, त्यात मनुस्मृतीचं गहन म्हणजे मनुस्मृती जाळत असताना ते प्रत्यक्ष वाचायचे आणि त्याचा अर्थ सांगायचे लोकांना. आणि बापूसाहेब सहस्त्रबुद्धे ब्राह्मण म्हणून बापूसाहेबांना विचार, हे तुम्हाला बापूसाहेब ब्राह्मण म्हणून मान्य आहे का? बापूसाहेब म्हणायचे नाही. मध्ये पान जाळलं जायचं विधीवर. तो एक मोठा इतिहास आहे, त्याला अजून त्यावर बोलू तेवढं. त्याच्यावर आलेले एकंदर लेख, त्याच्यावर झालेली टीका, त्याच्यानंतर त्याचं श्रेय कसं ब्राह्मण घेऊ पाहत होते, त्याला सुरबानांनी, भाईसाहेब आनंद चित्र्यांनी, बाबासाहेबांनी दिलेली सडेतोड उत्तरं, हा एक वेगळा इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून ह्यांनी जी निवडणूक लढवली, 17 पैकी 14 उमेदवार निवडून आले त्या काळात. 3 सीट गेल्या, ते पण रायगड जिल्ह्यात. ते म्हणजे नारायण नागू पाटील 120 मतांनी पडले, सुरबानाने टिपणे 150 मतांनी पडले. इनामदारांनी पडले या लोकांना, ठीक आहे. कारण हे शेतकऱ्यांचे, कष्टकरी शेतकरी आणि कामगारांचे नेते, तळागाळातल्या लोकांसाठी काम करणारे माणसं, हा असा एकंदरीत सर्व विषय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीतील पहिला लढा हा महाडमध्ये सुरू झाला आणि हा लढा आजही चालू आहे. अनेक ठिकाणी आपल्याला अनेक क्लिप आपण बघतो की त्या ठिकाणी आजही राजस्थानमध्ये किंवा इतर ठिकाणी सवर्णाच्या दारावरून जाताना अस्पृश्य समाजातील लोकांना आपल्या चपला डोक्यावर घेऊन जायला लागतं. लग्नात घोड्यावर बसता येत नाही.
पाणी पिता येत नाही. परवाचीच क्लिप एका 13 वर्षाच्या मुलाला तहान लागली म्हणून देवळातलं पाणी पिलं तर त्याला ढोरासारखा गुरासारखा मारला. ही कुठली बात? बरं, हे सगळं करत असताना चौदार तळ्याच्या पाण्याचं महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्यायल्यानंतर ते अशुद्ध झालं. त्याला हे लोक म्हणतात बाटवलं. हे पाणी अशुद्ध कसं झालं? महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचं जे पाणी प्यायलं त्यामुळे पाणी शुद्ध झालं. चौदार तळ्याचं जे पाणी कुत्रा पितो, जे मांजर पित होतं, इतर समाजातले लोक पित होती, ते पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्यायल्यानंतर ते अशुद्ध कसं काय झालं? ते शुद्ध झालं. पण ह्यांनी काय काढला फंडा शुद्धीकरणाचा? एक 12-13 दिवसांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर सवर्णांनी, सनातनी वृत्तीच्या लोकांनी, विशेष करून चौदार तळ्याजवळच्या आसपास राहणाऱ्या ब्राह्मणांनी तिथे पाण्याचं शुद्धीकरण करण्यात केलं. म्हणजे काय केलं नक्की? तर त्यांनी 1000 हंडे पाणी रस्त्यावर ओतलं, काही टोपल्या गाईचं शेण तळ्यात टाकलं, काही घमेली गोमूत्र तळ्यात टाकलं, हळद कुंकू मंत्रपठण फुलं बिलं वाहून ते पाणी शुद्ध केलं. जगातला सर्वात हास्यास्पद आणि नीचपणा काय असेल ना सनातनी लोकांच्याकडे, तो हा. अहो, त्यांना पाणी शुद्ध करूनच प्यायचं होतं. घरी घेऊन 1 चमचा शेण टाकायचं, 2 चमचे गोमूत्र टाकायचं, हळद कुंकू व्हायचं, मंत्रपठण करायचं, ढवळायचं आणि शुद्ध आणि प्यायचं. हेमामालिनीला काम नसते मिळालं. ॲक्वा फ्रेश काय काय चालतंय? कुठल्या गोष्टी? आज 21व्या शतकामध्ये 21वं वर्ष चालू असताना सुद्धा ज्या गोष्टी आपल्याकडे क्लिपमध्ये येत आहेत त्याच्यामध्ये आज पाठीमागे कोण आहे, काय चाललंय नक्की, ह्याचा आपण आता विचार करायची गरज. राजकीय लोकशाही जर कणखर बनवायची असेल तर सामाजिक लोकशाही सुद्धा कणखर बनवलीच पाहिजे. महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949-50च्या सुमारास जे त्यांनी आपली संविधान देशाला अर्पण केलं त्यावेळेस त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, जर तुमची सामाजिक लोकशाही कणखर नसेल तर राजकीय लोकशाही ही तकलादू होऊ शकते. मग सामाजिक लोकशाही म्हणजे काय? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ह्यावर जीवन पद्धती म्हणजे त्या अनुषंगाने होणारी सामाजिक लोकशाही, आणि तीच लोकशाही राजकीय लोकशाहीला बळकट प्रबळ करू शकते. आज सारखं डिवायडेशन केलं जातं. डिवायडेशन मुद्दामून केलं जातं. मानसिकदृष्ट्या एक ज्याला गोवेल्सचं शास्त्र असतं त्याप्रमाणे काहीतरी सगळं चाललेलं असतं. संविधानाच्या अनुषंगाने राज्यकारभार करायचा का धर्मग्रंथाप्रमाणे करायचा ह्याच्यावर आता यापुढे भांडण होणार आहे. पण संविधानाप्रमाणेच हा भारत देश चालेल हा मला विश्वास आहे, कारण तरुण हा त्या दृष्टिकोनातून विचार करतो. माननीय सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मार्गदर्शक माननीय आदरणीय प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज हा महत्त्वाचा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचं काम चाललेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रमुख महेश भारती आहेत, अनेक मंडळी आहेत त्यांच्याबरोबर. माननीय प्रकाश आंबेडकर साहेब या दृष्टिकोनातून मार्गदर्शन पण करत आहेत. इतर समाजातल्या इतर लोकांनी ह्या दृष्टिकोनातून त्यांचं मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि खऱ्या अर्थाने या लोकशाही देशाचं, जगातल्या फार मोठ्या लोकशाहीचं अनुषंगाने हा देश चालवला गेला पाहिजे. नाहीतर ह्या देशामध्ये यादवी युद्ध सुरू होण्याच्या सिम्टम्स चालू झालेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये यादवी युद्ध होऊ शकतं आणि ते कोणालाही आवरता येणार नाही, कारण आपण मुळातच सगळे लढवय्ये वृत्तीची मंडळी आहोत. त्या अनुषंगाने वैचारिक दृष्टिकोनातून आपण हे सगळं केलं पाहिजे. मला असं वाटतं की महाडच्या चौदार तळ्याच्या एकंदरीत
सत्याग्रहापासून अनेक सत्याग्रह होत गेले आणि आताचे सत्याग्रह याचं विवेचन करताना संविधान जे ह्या देशाचे नियम आणि त्या अनुषंगाने राज्यकारभार हा चालवला गेला पाहिजे आणि तरच भारतीय लोकशाही ही जगातली उत्कृष्ट मोठी आजही मानतात विचार केला गेला पाहिजे. आम्ही ग्रामीण भागातली राहणारी माणसं, मुंबई पुण्यात दिल्लीमध्ये काय घडतं, कसं घडतं, कशा प्रकारे घडतं आम्हाला दुसऱ्या दिवशी कळतं. पण सामाजिक लोकशाहीची जाणीव करण्याची जी वृत्ती आहे ती ते आम्ही आपल्यासारख्या आंदोलन या संघटनेमार्फत निश्चितपणे आम्ही समजून घेऊ शकतो आणि सांगून घेऊ शकतो. एवढे बोलून माझं विचार इथे मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नमस्कार.